वरून ईश्वरपूर शहरातील आद्य पत्रकार म्हणून वादा तथा वामन दामोदर मुंडे यांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. वादा मुंडे हे आचार्य शंकरराव जावडेकर यांचे समकालीन. आचार्य शंकरराव जावडेकर हे 1949 साली झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर त्यांचा आधुनिक ग्रंथ हा सत्याग्रही समाजवादाची मांडणी करणारा अशा प्रकारचा ग्रंथ आहे. ते साप्ताहिक साधनाचे संपादक देखील होते. तेव्हा पत्रकार म्हणून आचार्य शंकरराव जावडेकरांचा नावलौकिक मोठा होता. त्यांच्या आगीमागे अनेक माणसं पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करत होती. उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्येच त्यांचं चरित्र लिहिणारे आणि पाली मराठी शब्दकोश तयार करणारे वरुणेश्वरपूरचे बाबा भारती हे दीर्घकाळ आचार्य शंकरराव जावडेकरांचे लेखनिक होते. तेव्हा हे जे वादा मुंडे नावाचे ग्रस्त होते हे पण आचार्य शंकरराव जावडेकरांचे समकालीन. पण तसा विचार करायला गेलं तर आचार्य शंकरराव जावडेकरांच्या आधी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये वादा मुंडे यांनी आपलं काम सुरू केलेलं होतं. कारण बॅरिस्टर पी.जी. पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आठवणी लिहिताना एक आठवण अशी सांगितलेली आहे की 1927 साली इस्लामपूर शहरामध्ये वादा मुंडे नावाचे ग्रस्त ब्राह्मण पत्रिका नावाचं साप्ताहिक चालवत होते आणि तेव्हा कर्मवीरांना सर्व जाती धर्मांच्या मुलांना एकत्र घेऊन वसतिगृह चालवतात ही संकल्पना त्यांना मान्य नव्हती. त्यामुळे आपल्या ह्या ब्राह्मण पत्रिका नावाच्या साप्ताहिकांना हे वादा मुंडे हे सातत्याने कर्मवीरांच्यावरती टीका करत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर आचार्य शंकरराव जावडेकर यांनी वादा मुंडे आणि कर्मवीर भाऊराव पाटील या दोघांची भेट घालून दिली आणि दोघांची दीर्घकाळ चर्चा झाल्यानंतर या चर्चेतनं या वादा मुंडेंना कर्मवीरांच्या कामाचं महत्व पटलं आणि मग ते त्या अनुषंगानं त्यांच्या नियतकालिकामध्ये चांगल्या बातम्या लिहायला लागले अशी आठवण बॅरिस्टर पी.जी. पाटलांनी सांगितलेली आहे. त्याचबरोबर इतिहासाचार्य विकार अदवाडे यांच्या चरित्राचे अभ्यासक आनंद हर्डीकर यांनी अशी आठवण सांगितलेली आहे की हे वादा मुंडे विकार अदवाडे यांच्या अतिशय जवळचे स्नेही होते. म्हणजे विकार अदवाडे हे वादा मुंडेंना आपला धाकटा भाऊच मानत आणि ह्या वादा मुंडेंनी इतिहासाचार्य विकार अदवाडे यांची जन्मकुंडली देखील तयार केलेली होती आणि जन्मकुंडलीच्या आधारे त्यांच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं होतं. केवळ जन्मकुंडली किंवा जन्मतिथी नक्की करणं एवढाच वादा मुंडेंचा काही वाटा नाही, तर इतिहासाचार्य विकार अदवाडे यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये विकार अदवाड्यांचं पहिला चरित्रपर ग्रंथ अर्थात तो आठवणींच्या स्वरूपामध्ये आहे. राजवाड्यांचे जे समकालीन होते त्यातल्या अनेक लोकांना त्यांनी त्यांच्यावरती मृत्यूलेख लिहायला लावले आणि एक स्वतंत्र अंक म्हणजे एक अल्पचरित्र म्हणून इतिहासाचार्य विकार अदवाडे यांचं हे तयार करण्याचा मान देखील ह्या वादा मुंडे या ग्रस्ताकडे जातो. त्यामुळे 1927 पासून ह्या आत्ताचं वरुणेश्वरपूर आणि पूर्वीचं इस्लामपूर या शहरामध्ये साप्ताहिकांच्या माध्यमातून हे वादा मुंडे नावाचे ग्रस्त जे आहेत ते सातत्यानं काम करतो. त्यात जे अभ्यासक आहेत आनंद हर्डीकर असतील किंवा प्राध्यापक सुनील कुमार दौटे ह्या दोघांनी हे वादा मुंडे हे ग्रस्त इस्लामपूरचे होते अशा प्रकारचा निर्वाळा दिलेला आहे. तेव्हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1927 सालापासून आणि आचार्य शंकरराव जावडेकर यांचे समकालीन आणि आचार्य शंकरराव जावडेकर यांच्या आधीपासून ब्राह्मण पत्रिका नावाचा अंक स्वतंत्रपणे चालवणं, त्या काळातल्या घडामोडींचा वेध घेणं आणि खास करून इतिहासाचार्य विकार अदवाडे यांची जन्मतारीख शोधून जन्मकुंडली तयार करणं आणि आपल्या थोरल्या भावा समान त्यांनी ज्या विकार अदवाड्यांच्यावरती प्रेम केलं त्यांचं एक छोटेखाने चरित्र ग्रंथ का असेना
पण त्यांनी प्रकाशित केला ही पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्यांची मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे ईश्वरपूर शहराला भुवनेश्वरपूर शहराला पत्रकारितेची ही जी दीर्घ अशा प्रकारची परंपरा आहे त्यामधलं औपचारिक पद्धतीनं वर्तमानपत्र चालू ते साप्ताहिक होतं ब्राह्मण पत्रिका नावाचं. आणि हे ब्राह्मण पत्रिका नावाचं साप्ताहिक चालवणं अर्थात आजच्या काळामध्ये शोध घेतला तर वादा मुंबईचे ईश्वरपूर शहरामध्ये कुणी वारस नाही. पण दुर्मिळ अशा प्रकारचे ग्रंथ ज्या ठिकाणी मिळतात असे मुंबई एशियाटिक सोसायटीमध्ये वगैरे त्यांचं काही लेखन आणि अंक असल्याचं समजतं. पण एक गोष्ट नक्की आहे की वादा मुंडले हेच औपचारिक दृष्टिकोनातनं भुवनेश्वरपूर आणि पूर्वीच्या इस्लामपूर शहरामधले शहरातले पहिले आद्य पत्रकार होते असं आपल्याला निष्कर्ष काढावा लागतो.